नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 5वी बुद्धिमत्ता या विषयातील घटक क्रमांक 4 तर्कसंगती व अनुमान या घटकासंदर्भात वय 4.1 वय हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वांना माहितीच आहे वय या संदर्भात कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला येतात. तर यामध्ये 2 किंवा 3 व्यक्तींच्या वयांची तुलना केलेली असते. तसेच आपल्याला एखाद्या व्यक्तीचं वय दिलेलं असतं आणि त्यावरून आपल्याला हे प्रश्न सोडवावे लागतात. म्हणजे ते आपल्याला दिलेला आहे तो घटक व्यवस्थित समजून उमजून घ्यायचा आहे, तर्कसंगतीचा विचार करून मग शेवटी तो प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो. तर सर्वांनी पान नंबर 272 काढायचा आहे. पान नंबर 272 मधील काही नमुना प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. नमुना प्रश्न त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ते न घेता आपण डायरेक्ट स्वाध्याय सुरूया. पान नंबर 273 वरील पहिलं उदाहरण आहे. पहा, संस्कारचं आजचं वय संस्कृतीच्या वयाच्या संस्कारचं आजचं वय संस्कृतीच्या वयाच्या दुप्पट आहे. तर दोघांच्या आजच्या वयांची बेरीज 30 असल्यास आणखीन 3 वर्षानंतर संस्कृतीचे वय किती? एक मिनिट. आता संस्कारचे आजचे वय संस्कृतीच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे. बघा, संस्कारचं जर वय एक्स असेल तर संस्कृतीच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे संस्कृतीचे वय जर आपण किती घेतलं, एक्स घेतलं. आता तुम्ही थोडक्यात आपल्याला जागा नाही, संस्कृतीचे वय जर एक्स घेतलं तर संस्कारचं वय संस्कृतीच्या वयाच्या दुप्पट आहे म्हटल्यावर किती येणार, 2x. मग दोघांच्या आजच्या वयाची बेरीज, मग आता ह्या दोघांच्या वयांची बेरीज करायची आहे. किती आहे, 30 आहे. समजलंय कसं आहे? तर पहा, संस्कारचं आजचं वय एक्स धरलं तर संस्कृतीच्या आजच्या वयाच्या काय आहे, दुप्पट आहे. म्हणजे इथे काय, संस्कृतीचं आजचं वय एक्स धरलं तर संस्कारचं वय येणार आहे 2x. आणि दोघांच्या वयांची बेरीज केल्यावर आता पाहूयात, मग आपण सोडूयात. इथे एक्सचे तिथे एक नाहीये, म्हणजे 2 अधिक एक्स 3x बरोबर 30. मग किती येणार आहे, इथे एक्स गुणाकारामध्ये आहे तर तिकडे जाऊन काय होणार आहे, भागाकार. मग एक्स ची किंमत किती येणार आहे, 10 येणार आहे. एक्स कोणाचं वय आहे, संस्कृतीचं आहे. तर आपल्याला काय विचारलंय, आणखी 3 वर्षानंतर संस्कृतीचं वय किती. आजचं वय जर संस्कृतीचं 10 आलं तर 3 वर्षानंतर तिचं वय किती येणार आहे, 13. ओके नाही? तर पर्याय क्रमांक 4, संस्कृतीचं आजचं वय येणार आहे 13 वर्ष. समजले? ओके. त्यानंतर पाहूया आपण दुसरा प्रश्न. 5 वर्षापूर्वी नीता व गीता 5 वर्षापूर्वी नीता व गीता यांचे एकूण वय 50 वर्ष होते. तर 5 वर्षानंतर त्यांचे वय किती? आता 5 वर्षापूर्वी नीता व गीता यांचे वय किती होते, 50 वर्ष. 50 वर्ष. तर 5 वर्षानंतर त्यांचं वय किती होणार आहे, 50 वर्षाचा त्यांचा वय आहे. तर 10 वर्षानंतर दोघींचे 5-5 वर्ष ऍड होणार आहेत की नाही. म्हणजे 50 मध्ये जर आपण 10 5 वर्षानंतर प्रत्येकीचं एक एक, म्हणजे 5 वर्षात 5 आणि दुसरीचं 5 वर्ष नीताचे आणि 5 वर्ष जसं, मग त्यांचं 5 वर्षानंतर त्यांचं वय किती होणार आहे, पर्याय क्रमांक 3, 60 वर्ष.
तर प्रश्न तिसरा आहे, आशा व उषा यांच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे. आशा उषापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, तर उषाचे वय किती? बघा आता आपल्याला इथे प्रश्न काय दिलेला आहे, त्यांच्या वयांची बेरीज दिलेली आहे. आशा उषापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. समजा आता जर उषाचं वय जर आपण एक्स धरलं, आता मी लिहित नाही आहे इथे, आपल्याला जागा नाही. उषाचं वय किती आहे? एक्स वर्ष. तर आशा काय आहे, उषापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. मग काय येणार आहे? एक्स वजा आशाचं वय येणार आहे एक्स वजा 4. हो की नाही? आता मग ह्या दोघांची काय करायची आहे, आपल्याला बेरीज करायची आहे. आणि किती दिलेली आहे बेरीज त्यांची? 36 वर्ष. मग करा बेरीज. 2x बरोबर, हे 4 इकडे वजा आहे ते तिकडे जाऊन काय होणार आहे, मिळणार आहे. म्हणजे 36 अधिक 4 40. मग एक्स इथे गुणाकारामध्ये आहे, तर इकडे जाऊन काय होणार आहे, भागाकारामध्ये. म्हणजे एक्स ची किंमत किती येणार आहे? 20 वर्ष. मग एक्स कोणाचं वय आहे? उषाचं. मग किती येणार आहे? पर्याय क्रमांक 4, 20 वर्ष. समजले सर्वांना? ओके. नंतर प्रश्न चौथा आहे, आजोबांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आणि नातवाच्या वयाच्या 7 पट आहे. नातवाचे वय आणखी 2 वर्षानंतर 16 वर्ष होईल, तर त्यावेळी वडिलांचे वय किती होईल? आता बघा हा, नातवाचे वय आणखी 2 वर्षानंतर 16 आहे, म्हणजे आज किती वय आहे नातवाचं? 14 वर्ष. हो की नाही? मग आजोबाचं वय काढूयात आपण याच्यावरून. आजोबाचं वय किती आहे? नातवाच्या वयाच्या 7 पट, म्हणजेच किती? 14 × 7. मग 14 × 7 किती येत आहे? 98. बघा किती आलं, आजोबाचं वय 98. आता याच्यानुसार आपण वडिलांचं वय काढू. मग वडिलांचं वय आजोबाच्या वयाचे काय आहे? मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजेच काय, आजोबांचं वय किती आलं? 98. आणि मुलाचं वय त्याच्यापेक्षा निम्म्याने कमी. चला करूया. 2 × 8 = 18. म्हणजे वडिलांचं वय किती आलं? 49. पण त्यावेळी वडिलांचे वय किती होईल? म्हणजे अजून 2 वर्षानंतर. हो की नाही? मग 49 + 2 बरोबर किती येणार आहे उत्तर? 51. बघा प्रश्न चौथ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 51 वर्ष. नंतर पाचवा प्रश्न आहे, अनिता आणि वनिता यांचे एकूण वय 50 वर्ष आहे. 5 वर्षानंतर अनिताचे वय 30 असेल, तर वनिताचे वय त्यावेळी किती असेल? आणि अनिता आणि वनिताचं वय किती आहे? 50 आहे. मग आणि 5 वर्षानंतर अनिताचं वय जर 30 असेल, 30 होईल. मग आज किती असेल बरं? 25 असेल. हो की नाही? मग आपल्याला काय विचारलंय? 50 आहे, मग याचं किती येणार आहे? तर 25 वर्ष. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 6 आहे, एका कुटुंबात 4 सदस्य आहेत. बघा त्यांच्या वयांची सरासरी 37 वर्ष आहे. बाबांचे वय 60 आहे, आईचे वय 5 वर्षांनी जास्त आहे, मुलाचे वय 7 असतात. कुटुंबातील सदस्यांचे वय किती असल्यास कुटुंबातील सदस्यांचे वय किती? 4 सदस्यांची सरासरी किती आहे? तर आपण काढू. बघा 37 आहे आणि सरासरी किती आपण काढूया. 7 × 4 = 28. 2 कारण 7 आणि 2 9. तर बाबांचे वय किती आले सांगितले? 60. जर आईचे वय 5 वर्षांनी जास्त आहे, मुलाचे वय 7 आहे. थोडासा कन्फ्युजनचा प्रश्न आहे. जर आयांची सरासरी 36 वर्ष आहे, बाबांचे वय 60 वर्ष आहे, जर आईपेक्षा 50 वर्ष आहे, तर मुलाचे वय 10 असल्यास कुटुंबातील 14. मुलाचे वय 7 दिले, आई 5 वर्षांनी मोठी आहे बाबांच्या वयापेक्षा. थोडासा कन्फ्युजनचा प्रश्न आहे का? तिसऱ्या सदस्यापेक्षा 5 वर्षांनंतर मुलाचे घेऊया. किती येतात मग? 67 आहे. 67. तर मग कोणता पर्याय घेतल्यावर 98 येईल? आईचे वय किती घ्यावेत आपण?
मुलाचे वय 7 असता कुटुंबातील सदस्यांचे वय किती, चौथ्या सदस्यांचे. हा जरा प्रश्न प्रकार आपण सोडून देऊया, जरा कन्फ्युजन किंवा त्याचे मिस्टेक झालेली आहे. ओके, 6वा प्रश्न आपण सोडून देऊया, 7वा घेऊया. कुणाल सुजल पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, सुजलचे वय 25 आहे, आणखी 5 वर्षांनी कुणालचे वय किती असेल. मग इथे काय दिलेले आहे, कुणाल सुजल पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. मग सुजलचे वय जर 25 असेल तर कुणालचे वय किती येणार, 5 वर्षांनी मोठा आहे म्हटल्यावर 25 + 5 30 येणार. मग आणखीन 5 वर्षांनी कुणालचं वय किती येणार, मग आणखीन 5 वर्षांनी परत 5 मिळवायचे, मग किती येणार, 35 वर्ष. पर्याय क्रमांक 2 35 वर्ष. ओके, समजलंय. नंतर प्रश्न 8वा आहे, आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 5 वर्षापूर्वी मुलाचे वय 9 वर्ष असेल तर आईचे आजचे वय किती. मग 5 वर्षापूर्वी जर मुलाचं वय 9 होतं तर मग आता किती असेल बरं, 14 वर्ष. हो की नाही. मग 14 वर्ष मुलाचे वय आहे, मुलाचे आहे. आईचं वय किती मुलाच्या, तिप्पट. आता हे झालं मुलाचं वय. आता आईचं वय मुलाच्या तिप्पट आहे, म्हणजे 14×3 = 42. मग उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4 42. प्रश्न 9वा आहे, राधिकाचे आजचे वय 15 वर्ष आहे. ती तिच्या भावापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, तर त्यांच्या वयाची बेरीज किती. मग राधिकाचं वय 15 वर्ष आहे आणि ती तिच्या भावापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. मग राधिकाचं वय जर 15 वर्ष असेल, मग तिचा भाव काय असेल, तिच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा असेल की नाही. तिचा भाव 4 वर्षांनी मोठा आहे म्हटल्यावर किती येणार, 15 मध्ये 4 मिळवल्यावर 19. ओके नाही. मग आपल्याला त्यांच्या वयांची बेरीज विचारली, मग 15 + 19 किती येणार, राधिकाचं वय 15, त्याच्या भावाचं वय 19, 4. ओके, विश्लेषण करून सोप्या पद्धतीने ते सॉल्व्ह करत जायचं आहे. प्रश्न 10वा आहे, वडिलांचे वय हे आई व मुलगा यांच्या वयाच्या बेरजे इतके आहे व त्या आईचे वय 20 व मुलाचे वय 8 आहे, तर वडिलांचे वय काय. सोप्पं आहे. आईचं वय जर आपल्याला किती दिलंय, आईचं वय दिलंय आपल्याला 20, मुलाचं वय दिलंय 8. हा, तर आता ते म्हटलं काय, वडिलांचे वय आई व मुलगा यांच्या वयांचे बेरीज. मग आईच्या आणि मुलाच्या वयांची बेरीज केली की वडिलांचं वय येऊन जातं. मग पर्याय क्रमांक 4. माझ्यापेक्षा माझा भाऊ 5 वर्षांनी मोठा असून त्याचे वय 27 आहे, तर माझे वय किती. बघा, भावाचे, माझा भाऊ मोठा आहे किती, 5 वर्षांनी, त्याचं जर 27 आहे तर माझे वय किती येणार बरं, मग मी त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान असेल की नाही. 27 + 5 म्हणजेच किती उत्तर येणार आहे, 22. पर्याय क्रमांक 3. सीमा काकू आणि त्यांचे पती राम काका यांच्या वयात 4 वर्षाचं अंतर आहे. आणखी 4 वर्षानंतर राम काकाचा 60वा वाढदिवस आहे, तर त्यांच्याहून लहान असलेल्या सीमा काकूंचे वय किती. आता बघा, 4 वर्षानंतर राम काकाचा 56वा वाढदिवस आहे ना, 4 वर्ष. मग आज किती असेल बरं, राम काका आज त्यांचं वय असणार आहे 56. कळालंय. 4 वर्षानंतर त्यांचा 60वा वाढदिवस, मग आज किती असेल, 56वा. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, त्यांच्या वर्षात 4 वर्षाचं अंतर आहे, त्यांच्याहून लहान असलेलं. मग आता त्यांच्या वयात 4 वर्षाचं अंतर आहे, म्हणजे सीमा काकूचं वय किती येणार बरं, 56 - 4. मग किती येणार सीमाचं वय, 52. हो की नाही. तर काय येणार आहे, सीमा काकू आणि त्यांचे पती रामा काका यांच्या वयात 4 वर्षाचं अंतर आहे, 4 वर्षानंतर 60वा वाढदिवस आहे, तर त्यांच्या लहान असलेल्या सीमा काकूंचे वय किती. तर पर्याय आपला पाहिजे होता. प्रश्न 12. ऑप्शन देताना थोडस चुकलेलं आहे, जुन्या पुस्तकात आहे बघा, पर्याय क्रमांक 2 52. 51च्या नंतर 52 दिलेला आहे. हे 52, इथे थोडस करेक्शन करून घ्या. 52 जुन्या पुस्तकात आहे, ज्यांच्याकडे असेल त्यांनी, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी करेक्शन करून घ्या. प्रश्न 13वा, शीतल तिच्या आईपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे, दोघींचे वय 60 वर्ष असेल तर शीतलचे वय किती. शीतल तिच्या आईपेक्षा
किती वर्षांनी लहान आहे? 20 वर्षांनी लहान. मग शीतलचं समजा आता आपण शीतलचं वय काय करू? एक्स मानू हा. शीतलचं वय आपण एक्स मानू. मग आईचं वय किती येणार आहे? शीतल आईपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे, म्हणजे आई तिच्यापेक्षा किती? 20 वर्षांनी मोठी असते. ह्या दोघींच्या वयांची बेरीज आपल्याला दिलेली आहे. मग करूया आपण बेरीज. एक्स अधिक 20 बरोबर 60. बेरीज दिलेली आहे. चला, एक एक्स आणि एक एक्स, 2x अधिक 20 बरोबर 60. तर मग 2x बरोबर 60 इथे मिळवलेले आहेत. तिकडे जाऊन आपण काय करणार? मायनस करणार. मग 2x बरोबर 40. मग एक्स बरोबर इथे 2 गुणाकारात आहे, तिकडे जाऊन काय होणार? भागणार. मग एक्स ची किंमत येणार आहे आपल्या 30. म्हणजे शीतलचं वय किती आलं? पर्याय क्रमांक 3 20. कसं काढले कळाले सर्वांना? शीतलचं वय एक्स असलं तर शीतल आईपेक्षा काय आहे? 20 वर्षांनी लहान आहे, हो की नाही? म्हणून मग दोघांची बेरीज दिली, त्या पद्धतीने आपण सोडवली. प्रीतीचे आजचे वय 20 वर्ष आहे, ती तिच्या भावापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांच्या वयांची बेरीज किती? बघा, प्रीतीचं आजचं वय किती आहे? प्रीतीचं आजचं वय किती आहे? 20 वर्ष. मग ती तिच्या भाऊपेक्षा काय आहे? 4 वर्षांनी मोठी आहे. मग भावाचं वय काय येणार? 20 वजा 4. लहान आहे की नाही भाऊ? 4. बरं, भाऊचं वय किती येणार आहे मग? 16. मग आता या दोघांच्या वयांची बेरीज करायची. 20 अधिक 16 बरोबर किती आले मग? 36. पर्याय क्रमांक 4. बघा, ऑप्शन मध्ये दिलेला आहे पर्याय क्रमांक 4. नंतर प्रश्न 15वा आहे. श्यामचे 6 वर्षापूर्वीचे वय 27 होते, तर श्याम 6 वर्षानंतर किती वर्षाचा झालेला असेल? आता इथे काय म्हटलेलं आहे? श्यामचे 6 वर्षापूर्वीचे वय आहे 27. मग आजचं वय काढूया आपण. 6 त्याच्यात आपण काय करूया? आज श्यामचे 6 वर्षापूर्वीचे वय 27 आहे. मग आता किती असेल? 27 मध्ये 6 मिळालं किती होतात? 33, हो की नाही? मग त्याचं आजचं वय 33 आहे. 6 वर्षानंतर आपल्याला विचारले, मग 33 अधिक 6 किती होतात मग? 39. पर्याय क्रमांक 1. ओके, समजले सर्वांना? आता पहा, 15 प्रश्न आपण सोडवलेले आहेत वयावर आधारित. आता राहिलेले प्रश्न, जे 5 प्रश्न राहिलेले आहेत की नाही, ते 5 प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचे आहे, सॉल्व्ह करायचे. तर आपण पुढचा भाग घेऊया, 4.2 तुलना. मग तुलना या प्रकारामध्ये काय दिलेलं असतं? वय, वजन, उंची, संख्या यांची तुलना केलेली असते आणि त्या तुलनेचं योग्य आकलन करून त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले असतात, त्याचं उत्तर द्यायचं असतं. आता नमुना प्रश्न दिलेले आहेत, आपण नमुना प्रश्न राहू द्या. स्वाध्याय सोडूया. पान नंबर 276 काढले सर्वांनी? पान नंबर 276. बघा, आकांक्षाला केळी व सफरचंद आवडतात, प्रणालीला सर्वच फळे आवडतात, साक्षीला चिकू व केळी आवडतात, सिद्धीला अननस सोडून सर्व फळे आवडतात, तर सर्वात जास्त फळे कोणाला आवडतात? आता आपल्याला जेवढे जेवढे फळं दिलेले आहेत की नाही, आपण त्या फळांची नावं घेऊ. बघा, कोणती कोणती फळं दिलेली आहेत आपल्याला याच्यामध्ये? केळी, अजून चिकू, अजून अननस, शॉर्ट मध्ये घेऊ अननस, अजून सफरचंद. अजून कोणते फळ दिले? बघा, केळी, सफरचंद, चिकू, केळी, अननस. आता आपण नाव घेऊया, कोणाला काय आवडतं त्याच्या पुढे टिक मार्क करूया. आता इथे कोण आहे? आकांक्षा आहे. आता आकांक्षाला सुरुवातीला काय सांगितले? काय आवडतं? केळी. आणि दुसरं काय आवडतं शेवटी? सफरचंद. नंतर कोण दिलेलं आहे? प्रणाली. मग प्रणाली घेऊया. प्रणालीला काय आवडतं? सर्वच फळ आवडतात, म्हणजे केळी पण, चिकू पण, अननस पण आणि सफरचंद. आणि साक्षीला काय आवडतं? चिकू व केळी आवडतात. साक्षीला काय आवडतं? फक्त चिकू आणि केळी. सिद्धीला अननस सोडून सगळं आवडतं. सिद्धीला काय आवडतं? बाकी बघा, केळी पण आवडते, चिकू पण आवडते, अननस सोडून सफरचंद पण आवडतं आणि अननस नाही आवडत. मग आपल्याला काय सांगितले? तर सर्वात जास्त फळे कोणाला आवडतात? मग कोण येणार आहे? सर्वात जास्त फळे आवडणार आहे प्रणालीच आहे, की तिला सगळेचे सगळे फळं आवडतात. आपण हे
तसेही शोधू शकलो असतो, पण तुम्हाला एकंदरीत अशा स्वरूपाचे प्रश्न आल्यानंतर ते कशा पद्धतीने सोडवायचे असा चार्टच तयार करायचा आणि त्या पद्धतीने सोडवायचे. आता पुढचा प्रश्न आहे, भूमिती विषयामध्ये अजयला विजयपेक्षा जास्त गुण मिळाले पण सुमित इतके नाही. नितीनला मिळालेले गुण हे सुमित पेक्षा कमी पण ते विजयपेक्षा जास्त आहे, तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले? मग आता आपण काय करूया, नाव लिहूया. भूमिती विषयामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा आपल्याला उल्लेख केलेला आहे? कोण कोण आहे बरं? अजय. नंतर कोण आहे? विजय. नंतर कोण आहे? सुमित. नंतर नितीन. अजून कोणी दिलंय का? नाही. आता बघा, पहिला प्रश्न आहे, अजयला विजयपेक्षा जास्त गुण आहे. मग अजयला या चार्टवर विजयला काय आहे? कमी आहे. पण सुमित इतके नाही. अजयला विजयपेक्षा जास्त आहे पण सुमित इतके नाही. म्हणजे अजयला काय आहे? विजयपेक्षा जास्त गुण मिळालेले आहे. पण सुमित इतके नाही म्हणजे काय? सुमितला अजयपेक्षा काय झालेलं आहे? जास्त गुण मिळालेले आहे. पण नितीनला मिळालेले गुण हे सुमित पेक्षा कमी. मग सुमित पेक्षा कमी पण ते विजयपेक्षा जास्त आहे. बघा लाईन कुठे सगळ्यात जास्त आहे, तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळालेला आहे? तर ऑब्विसली सुमितला. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 3 साठी अम 4 साठी, अमर समर पेक्षा कमी उंच आहे, राहुल रोहन पेक्षा अधिक उंच आहे, किरण अमर पेक्षा बुटका आहे, तर समर रोहन पेक्षा कमी उंच आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तर द्या. आता आपल्याला ज्यांची ज्यांची नावं दिलेत आपण नावं लिहून घेऊया. कोणी आहे? अमर. नंतर समर. नंतर राहुल. नंतर रोहन. अजून कोण आहे पहा? किरण. बघा, अमर, समर, राहुल, रोहन, किरण, अमर आहे जे समर रोहन. तर आता आपण शोधूयात काय सांगितले. अमर समर पेक्षा कमी उंच आहे म्हणजे समर जास्त उंच आहे, अमर त्याच्यापेक्षा उंचीने कमी आहे. राहुल रोहन पेक्षा अधिक उंच आहे म्हणजे राहुल रोहन पेक्षा रोहन कमी उंचीचा आहे. किरण अमर पेक्षा बुटका आहे म्हणजे अमर जेवढा उंच आहे त्याच्यापेक्षा कोण बुटका आहे? किरण बुटका आहे. तर समर रोहन पेक्षा कमी उंच आहे. रोहन पेक्षा समर बघा रोहन पेक्षा कमी उंच आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तर द्या. सर्वात बुटका कोण? तो कोण आहे? किरण. पर्याय क्रमांक 3. वरील वाक्यात एकूण किती मुले आहेत? तिथे आपण घेतलेलेच आहे. किती मुले आहेत? 5 मुले आहेत. ओके, समजलं सर्वांना? नंतर प्रश्न 5वा पाहूया. अशोक श्यामल पेक्षा लहान आहे पण कोमल पेक्षा मोठा आहे. इथं श्यामल पेक्षा मोठे आहे तर सर्वात मोठं कोण? तर मग अशा स्वरूपाचा एकच प्रश्न नाही, तुम्हाला 4-5 2-3 प्रश्न सुद्धा येऊ शकतात. आता पहा, अशोक. नंतर कोण आहे? श्यामल. नंतर कोण आहे? कोमल. नंतर कोण आहे? गीता. तर आपल्याला प्रश्न काय सांगितलाय? अशोक श्यामल पेक्षा लहान आहे म्हणजे श्यामल काय आहे? मोठे आहे. अशोक लहान आहे पण कोमल पेक्षा मोठा आहे म्हणजे कोमल अशोक पेक्षा पण काय होईल? लहान आहे. गीता श्यामल पेक्षा मोठी आहे. श्यामल पेक्षा सुद्धा गीता काय आहे? मोठी आहे. तर सर्वात मोठं कोण? गीता. पर्याय क्रमांक 4. राहुलचे वजन, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6वा. राहुलचे वजन रोहन पेक्षा अधिक आहे, मनोजचे वजन सोहम पेक्षा कमी आहे, प्रदीपचे वजन सोहम पेक्षा अधिक आहे, तर यात सर्वात जास्त वजन कोणाचे? तर कोण कोण दिलेलं आहे आपल्याला? आपल्याला दिलेला आहे राहुल. नंतर दिलेला आहे रोहन. नंतर दिलेला आहे मनोज. नंतर दिलेला आहे सोहम आणि प्रदीप. आता अधिक वजनाची बाबतीत दिलेली आहे. राहुलचे वजन रोहन पेक्षा अधिक आहे, राहुलचं वजन जास्त आहे, रोहनचं राहुल पेक्षा कमी आहे.
मनोजचे वजन सोहमपेक्षा कमी आहे. मनोजचं कमी आहे, सोहमचं काय आहे, जास्त आहे. प्रदीपचे वजन सोहमपेक्षा अधिक आहे. म्हणजे प्रदीपचं वजन सोहमपेक्षा पण अधिक आहे. तर यात सर्वात जास्त वजन कोणाचे, ह्या दोघांची तुलनाच केलेली नाही, राहुल आणि प्रदीप मध्ये. मग आपण काय करूया, अंदाजे बघते मग असं समजायचं. कारण इथे राहुल पहिल्यांदा काय, राहुलचं वजन रोहनपेक्षा दिले, परत रोहनचा उल्लेखच आलेला नाही किंवा राहुलचा आला नाही, राहुलचा प्रदीपपेक्षा लहान आहे, कमी आहे, असं काहीच नाही. प्रश्न 7, 8, 9 साठी आता बघा, 3 प्रश्न यावर विचारलेले आहे, एकदम केअरफुली करायचं आहे. संजय 8वी मध्ये शिकतो, निखिल त्याच्यापेक्षा खालच्या इयत्तेत शिकतो, पण नितीन पेक्षा वरच्या इयत्तेत शिकतो. अजय निखिल पेक्षा वरच्या इयत्तेत शिकतो, पण संजय पेक्षा खालच्या इयत्तेत शिकतो. कृष्ण हा संजयच्या वरच्या वर्गात शिकतो. या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता बघूया आपण कोणाकोणाचं दिलेले आहे आपल्याला. सुरुवातीला दिलेला आहे संजय, निखिल, नंतर दिलेला आहे नितीन, नंतर दिलेला आहे अजय, संजय आणि कृष्ण. बघा सगळे मुलं झाले का बघा. बघू आता, संजय काय झालेला आहे, 8वी मध्ये शिकतो. कितवीत शिकतो, 8वी. निखिल त्याच्यापेक्षा खालचे येतात, मग खालची इयत्ता कोणती असणार आहे, 7वी शिकतो, पण नितीन पेक्षा वरच्या वर्गात शिकतो. आता नितीनचं आपल्याला दिलेलं नाहीये, पण नंतर बघू. अजय निखिल पेक्षा वरच्या इयत्तेत, अजय बघा, अजय निखिल पेक्षा वरच्या इयत्तेत पण संजय पेक्षा खालच्या इयत्तेत. तर बघ, इथे आपण कन्फ्युजन हे नंतर पाहूया. खालच्या इयत्तेत शिकतो म्हणजे आपल्याला पहिली दुसरी तिसरी असं काही दिलेलं नाहीये. तर आपल्याला काय सांगितलंय, संजय अजय निखिल पेक्षा वरच्या, निखिल पेक्षा वरच्या वर्गाचे पण संजय पेक्षा खालचे, म्हणजे संजयची इयत्ता जी असेल त्यापेक्षा काय आहे तो, संजय पेक्षा निखिलच्या वर आणि संजयच्या खालच्या इथे. कृष्ण हा संजयच्या वरच्या वर्गात शिकतो. तर या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता मग आपण काय करूया, आता इथे आपल्याला दिलेलं नाही, फक्त संजयची दिलेली. मग आता समजा नितीन जर आपण 7वी धरला, नाही अजय, अजय जर आपण 7वी धरला, तर निखिल निखिल किती येईल, मग 6वी. अजय निखिल पेक्षा वरच्या इयत्तेत शिकतो, पण संजय पेक्षा खालच्या इथे शिकतो. कृष्णा हा संजयच्या वरच्या वर्गात, मग संजय जर 8वीला आहे तर वरच्या वर्गात कृष्ण कितवीला असणार आहे, 9वीला असणार. आणि इथे काय सांगितले, नितीनचं काय सांगितलेलं आहे, निखिल त्याच्यापेक्षा खालच्या इयत्तेत शिकतो, पण नितीन पेक्षा वरच्या इयत्तेत शिकतो, म्हणजे नितीन 5वीला असतो, नितीन पेक्षा वरच्या इयत्तेत, ओके नाही. अजय निखिल पेक्षा वरच्या इयत्तेत शिकतो, कृष्णा संजयच्या वरच्या इयत्तेत शिकतो. माहिती सर्वात खालच्या इयत्तेत कोण शिकतो, नितीन, पर्याय क्रमांक 4. 5वीला आहे की नाही. सर्वात वरच्या इयत्तेत कोण शिकतो, कृष्णा, पर्याय क्रमांक 3. बघा 3 प्रश्न एकावर आधारित आहे. अजयच्या वरच्या वर्गामध्ये कोण शिकतो, अजयच्या वरच्या वर्गामध्ये कोण आहे, संजय आहे. हं? अजयच्या, संजय किंवा कृष्ण दोन पण आहे, पण अजयच्या वरच्या विचारलं तर मग पर्याय क्रमांक 1 संजय. प्रश्न 10वा आहे, आशा व चे वय गीतापेक्षा जास्त आहे पण राणीपेक्षा कमी आहे, सोनालीचे वय राणीपेक्षा जास्त आहे, तर सर्वात कमी वय कोणाचे. आता इथे आपल्याला 3च दिलेला आहे, आशा, गीता, राणी आणि सोनाली. 4 दिलेले आहे, आशा, गीता, सोनाली, सोनाली हा इथेच बघूया, आणि गीता, गीता झाली, राणी. आशाचे वय गीतापेक्षा जास्त आहे. बघा, आशाचं वय जास्त आहे गीतापेक्षा, पण राणीपेक्षा कमी आहे. मग राणी सुद्धा काय आहे, जास्त आहे गीतापेक्षा. सोनालीचे वय राणीपेक्षा जास्त आहे, राणीपेक्षा सुद्धा सोनालीचे वय जास्त आहे. तर सर्वात कमी वय कोणाचे, तर गीताचं, पर्याय क्रमांक 4. आता एक शेवटचा प्रश्न सोडूया, बाकीचा तुम्ही सोडवा नंतर, ओके. 11, 12, 13 साठी आहे. धीरज, सूरज, विशाल वगैरे चौघापैकी धीरज व सूरजला गणित फार आवडते. धीरज वानिकेतला मराठी आवडते, सूरज व विशालला इंग्रजी आवडते, विशाल वानिकेतला हिंदी आवडते. या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता आपण काय करूया,
मुलांची नावं लिहूया. बघा कोण कोण आहे, मुलं कोण कोण आहेत. धीरज, नंतर सूरज, नंतर विशाल, नंतर अनिकेत. पहा. आता आपण सुरुवातीला विषय कोणता घेऊया. विषयांची नाव कोणकोणती आलेली आहेत. गणित, नंतर आलेले आहेत मराठी, नंतर आलेले आहेत, दिसते ना सर्वांना, इंग्रजी, नंतर हिंदी. प्रश्न सोडूयात. पहिला प्रश्न आहे, चौघांपैकी धीरज व गणित सूरजला कोणता विषय आवडतो. गणित. बघा धीरजला आणि सूरजला गणित फार आवडतं. धीरज व अनिकेतला मराठी आवडते. धीरज आणि अनिकेतला काय आवडतं. मराठी आवडतं. मराठीचे पुढे टिक मार्क लिहा. सूरज व विशालला इंग्रजी आवडतं. बघा सूरजला इंग्रजी आवडतं आणि विशालला देखील काय आवडतं. इंग्रजी आवडतं. तर पुढे काय म्हणलंय, विशाल व अनिकेतला हिंदी आवडतं. बघा हिंदी विषयापुढे कोण कोण येणार आहे. विशाल आणि अनिकेत. या माहितीवरून प्रश्नांची उत्तरे द्या. धीरजला यातले कोण कोणते विषय आवडतात. मग धीरजला कोणते आवडतात. गणित आणि मराठी. इथे स्टिक मार्क केलेलं लगेच दिसते बघा. धीरजच्या पुढे कोणतं. गणित आणि मराठी. समजलंय. इंग्रजी हा विषय कोणाकोणाला आवडतो. मग इंग्रजीच्या पुढे जा. कोणाला आवडतो. सूरजला आणि अजून कोण आहे. विशालला. आणि समजलं सर्वांना कोण आहेत. इंग्रजी विषय कोणाला आवडतात. सूरज आणि विशाल. पर्याय क्रमांक 2. विशाल व अनिकेत या दोघांना कोणते विषय आवडतात. विशाल आणि अनिकेतला कोणता विषय आवडतो. हिंदी विषय आवडतो. ओके नाही. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने कच्च्या पानावर चार्ट तयार करून आपल्याला उत्तर अतिशय सोप्या रीतीने आम्ही 6 मार्क सहजासहजी आपल्याला हे मिळून जातात. ओके. शेवटचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. अजून एक दिवस ठीक आहे चालेल. 14, 15 आणि 16 पान नंबर 277 वरील एक शेवटचा प्रश्न बाकी तुम्ही सोडवा. मुंबईची लोकसंख्या पुण्यापेक्षा जास्त आहे. लातूरची लोकसंख्या पुण्यापेक्षा कमी आहे. नगरची लोकसंख्या बीडपेक्षा जास्त आहे, पण लातूरची लोकसंख्या बीडपेक्षाही कमी आहे. तर या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता मग कोणकोणती शहरं आलेली आहेत बघा. मुंबई, नंतर लातूर, नंतर पुणे, नगर, अजून बीड, तर बघा सुरू. मुंबईची लोकसंख्या पुण्यापेक्षा जास्त आहे. मुंबईची लोकसंख्या पुण्यापेक्षा काय आहे. जास्त आहे. पुण्याची कमी आहे, मुंबईला जास्त आहे. लातूरची लोकसंख्या पुण्यापेक्षाही कमी आहे. म्हणजे पुण्याची जेवढी आहे ना त्याच्यापेक्षा कमी कोण आहे. लातूर आहे. ओके. नगरची लोकसंख्या बीडपेक्षा जास्त आहे. म्हणजे बीडला कमी आहे तर नगरला काय आहे. जास्त आहे. पण लातूरची लोकसंख्या बीडपेक्षाही कमी आहे. बघा मग बीड थोडस वर जाणार, लातूर खालीच राहणार. तर या माहितीवरून प्रश्नांची उत्तरे बघा. सर्वात जास्त लोकसंख्या कोणती. मग सगळ्यात वर कोण आहे. मुंबई. पर्याय क्रमांक 1. नगरची लोकसंख्या कोणत्या शहरापेक्षा जास्त आहे. कोणत्या. लातूर, मुंबई, पुणे, बीड व लातूर. कोणत्या लोकसंख्यापेक्षा नगरची लोकसंख्या जास्त आहे. लातूर आणि बीड. पर्याय क्रमांक 4. वरील प्रश्नात किती शहरांचा उल्लेख केला दिलेला आहे. 1, 2, 3, 4, 5. किती शहर आहेत. ओके. आसानी से आपल्याला 3-6 मार्क एवढं सगळं फक्त चार्ट तयार केला की 6 मार्क पटकन मिळून जातात. ओके नाही. ओके. समजले हा सर्व प्रश्न प्रकार. तर पहा आपण तुलना हा घटक 4.2 अभ्यासलेला आहे. राहिलेले प्रश्न तुम्ही स्वतः सोडा. ओके. समजले सर्वांना. ओके. बाय एव्हरीबडी.